21/35 या अपूर्णांकाचा सममूल्य अपूर्णांकाचा छेद 100 असल्यास त्या अपूर्णांकाचा अंश किती। आता 21/35 दिलेला आहे पण छेद आपल्याला 100 करायचा आहे। मग आता हा मोठा अपूर्णांक आहे, मग आपण छोटा अपूर्णांक करण्यासाठी या दोन्ही संख्येला एकाच संख्येने भागायचं आहे। मग एका पाड्यामध्ये येणार तर मग आपण शोधायचं। 7च्या पाड्यामध्ये ह्या दोन्ही संख्या येतात। 21ला 7ने भागलं तर छेदाला पण 7ने भागूया। मग 21ला 7ने भागलं तर 7 त्रिका 21 आणि 7 5 35, 7 5 35 म्हणजे हा दुसरा छोटा अपूर्णांक मिळालेला आहे 3/5। आता या ठिकाणी छेद 5 झालेला आहे पण 100 होण्यासाठी छेद याला कितीने गुणावं लागेल तर 20ने गुणावं लागेल। मग छेदाला आपण 20ने गुणलं तर अंशाला पण आपण 20ने गुणणार, म्हणजे आपलं उत्तर या ठिकाणी मिळणार आहे 20 त्रिका 60 आणि 20 पंचा 100 झाला। छेद 100 झाला म्हणजे उत्तर आलं 60, म्हणजे पर्याय क्रमांक 3 हे त्याचं उत्तर अंश असणार 60। 15/85 बरोबर m/17, तर म ची किंमत किती। आता हे उदाहरण मी ह्या ठिकाणी मांडून घेतलेलं आहे। 15/85 बरोबर अंशस्थांची संख्या नाही, छेदस्थानी 17 दिलेले आहेत। मग आता 17च्या पाड्यात 85 केव्हा येतात, 17 5 85 म्हणजे 85 या संख्येला आपण 5ने भागायला पाहिजे, म्हणजे उत्तर 17 येणार। 85 भागिले 5 बरोबर 17। मग छेदाला जर 5ने भागलं तर अंशाला सुद्धा आपण 5ने भागणार आहोत। मग 15ला 5ने भागलं तर 5 त्रिक 15, अंशस्थांची किंमत 3 येणार। अंश संख्या 3 आहे, मग पर्याय क्रमांक 2 आहे त्याचं उत्तर। मंगळवारी 320 मुलांपैकी 7/8 मुले शाळेत हजर होती, तर किती मुले त्या दिवशी गैरहजर होती। आता या ठिकाणी गैरहजर मुले काढायचे आहेत। 320 मुलांपैकी 7/8 मुलं शाळेत हजर होते, म्हणजे आता हजर आधी काढूया। 8 एके 8, 8 चौक 32, गुणाकार करूया 7 चौक 28, 280 मुलं शाळेत हजर होती। हजर मुलं काढलेली आहेत। मग आता गैरहजर काढायचे आहेत, किती मुले गैरहजर होते। मग एकूण मुलं किती आहेत 320 आहेत, वजा 280 मुलं हजर होती, मग गैरहजर किती 40, म्हणून पर्याय क्रमांक 1 हे त्याचं उत्तर। 4.715 अधिक 3.815 बरोबर किती। आता हे उदाहरण मी या ठिकाणी लिहून घेतलेलं आहे, मांडून घेतलेलं आहे। आता ह्या ठिकाणचं पूर्णांकयुक्त अपूर्णांकाचं अपूर्णांकामध्ये रूपांतर करूया। आता छेदाने पूर्ण संख्येला गुणायचं, येणाऱ्या संख्येत अंश मिळवायचा। 15 गुणिले 4 अधिक 7/15 अधिक 15 गुणिले 3 अधिक 8 भागिले 15, 15 चौक 60, 60 अधिक 7 बरोबर 67/15 अधिक 15 त्रिक 45 अधिक 8 53, 53/15। आता अंशस्थांची बेरीज, छेद समान आहेत, अंशस्थांची बेरीज करूया। 67 अधिक 53 बरोबर 120/15, 15 एके 15, 15 28 असे, म्हणून उत्तर आहे 8, पर्याय क्रमांक 4 हे त्याचं उत्तर। 95/114 या अपूर्णांकाचे अतिसंक्षिप्त रूप कोणते। आता स्पष्टीकरण दिलेलं आहे, छेद व अंशातील फरकाने छेद व अंशाला भागणे। या ठिकाणी 95/114 आहे, म्हणजे छेद जेव्हा मोठा असतो तेव्हा छेद आणि अंशातील फरक काढायचा आणि जो फरक येईल त्याने अंशाला आणि छेदाला भागायचं। मग आपण आता वजाबाकी करूया। 114 वजा 95, 14तून 5 गेले 9 राहिले, 10तून 9 गेले राहिला 1, म्हणजे 19 आलं उत्तर। म्हणजे 19ने आपण अंशाला आणि छेदाला भागूया। अंशाला 19ने भागूया, छेदाला अंशाने 19ने भागूया। 19 5 95 आणि 19 14 असे, म्हणजे अतिसंक्षिप्त रूप काय झालं 5/6, पर्याय क्रमांक 3 हे त्याचं उत्तर।